नमस्कार मित्रांनो, आजचा अभंग आहे आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्री घर राखती. नांदनुका ऐसी सांगा नाहीतरी वाया भागा थोरपणा अंगा तरी ऐसे आणावे अक्षय साचार केले सायासानी घर एरंड सिंहार दुजा भार न सहाती धनकण घरोघरी पोट भरे भिकेवरी जतंती करी कोण गुरे वासरे झाली सकळ निश्चिंती भांडवल शेणमाती झळझळीत भिंती वृंदावने तुळशीची तुका म्हणे देवा अवघा निर्विला हेवा कुटुंबांची सेवा तोची करी आमुच्या. या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्री घर राखती. आम्ही गरीब आहो, दरिद्र आहो म्हणून चोर चिलाट्यांची आम्हाला भीती वाटत नाही. आम्ही घर सोडून भिक्षा मागण्यास जेव्हा जातो तेव्हा कुत्री आमच्या घरचं राखण करते. नांदनुका ऐसी सांगा नाहीतरी वाया भागा थोरपणा अंगा तरी ऐसे आणावे. अशी हरिभक्तांची ख्याती आहे. हरिभक्तीमुळे आम्हाला थोरपण लाभले आहे. अक्षय साचार केले सायासानी घर एरंड सिंहार दुजा भार न सहाती. आम्ही हरिभक्तीचे जे घर तयार केले आहे त्याला नाजूक लाकडे वापरली आहे. एरंडालाही हा भार सोसणार नाही. धनकण घरोघरी पोट भरे भिकेवरी जतंती करी कोण गुरे वासरे. आम्ही घरोघरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो. त्यामुळे गुरे ढोरे शेती सांभाळण्याची चिंता नाही. जाली सकळ निश्चिंती भांडवल शेणमाती झळझळीत भिंती वृंदावने तुळशीची. प्रपंचाविषयीची चिंता मिटल्यामुळे आम्ही निश्चिंत झाले आहो. आम्हा घरी शेण माती असल्यामुळे तुळशी वृंदावन लखलखीत झालेले दिसते. तुका म्हणे देवा अवघा निर्विला हेवा कुटुंबांची सेवा तोची करी आमुच्या. लौकिकदृष्ट्या आम्ही गरीब दरिद्र असलो तरी आम्ही हरिभक्त आहोत आणि त्यामुळे आमच्या कुटुंबाचा भार विठ्ठलावरच आहे. आम्ही इतके नशीबवान आहोत असे तुकोबा म्हणतात. जय हरी विठ्ठला.